सह्याद्रीत बरेच रेंज ट्रेक आहेत जे की तुमच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहतात. एका ठिकाणाहून सुरुवात करत 2-3 दिवसांची भटकंती करत दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे. यात आपल्याला ट्रॅव्हलिंग, 2 दिवसाचा लागणारा बॅकपॅक, राशन, योग्य सीझन, वाटेत असणाऱ्या पाणीसाठे यांची माहिती, असं सगळं प्रॉपर नियोजन करावं लागतं. पहिले छोटे छोटे ट्रेक करत मग पुरेसा अनुभव आल्यानंतर आपण आपली क्षमता तपासण्यासाठी या रेंज ट्रेकची निवड करतो. यातीलच एक भला मोठा रेंज ट्रेक म्हणजे सिंहगड ते रायगड. हा मी काही वर्षांपूर्वी 2.5 दिवसात केलेला. तसं बघायला गेलं तर आपण आपल्या क्षमतेनुसार या रेंज ट्रेकमध्ये कमी जास्त टप्पे निवडू शकतो आणि तो पूर्णत्वास नेऊ शकतो. तर यावेळी आपण हीच भटकंती 2 टप्प्यात बघणार आहोत, म्हणजेच SRT सिंहगड राजगड तोरणा आणि TLR म्हणजेच तोरणा लिंगाणा रायगड. सप्टेंबर महिना उजाडला आणि वेध लागले या भन्नाट भटकंतीचे. या महिन्यात रेंज ट्रेक निवडण्याचं कारण म्हणजे मुबलक पाणीसाठा, छान सह्याद्रीने हिरवा शालू परिधान केलेला असतो, रानवाटा रानफुलांनी अगदी भरून गेलेल्या असतात. फायदा तसा तोटाही आहे बरं का. बक्कळ माजलेल्या गवताने रानवाटा बुजलेल्या असतात, त्यामुळे रानवाट्यांची माहिती तरी हवी, नाहीतर वाटाड्या तरी सोबत असावा. शनिवारी दांडी मारून रविवार जोडत 2 दिवस निवांत ही भटकंती करायचं ठरलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंहगड ते राजगड असा पहिल्या दिवसाचा प्रवास बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. शुक्रवारी रात्रीच गावाहून पुण्यात दाखल झालो. अक्षयच्या कारमधून सिंहगड बेस अतकरवाडी गाठली. नमस्कार अक्षय भाऊ. नमस्कार. तिथल्या चोंडाई देवी मंदिरात पथाऱ्या पसरून मस्त ताणून दिली. भल्या पहाटे उठलो, सकाळी आवरावर केली, पोह्यांचा नाश्ता आणि फक्कड चहा मारून ट्रेकला सुरुवात केली. तर आपण रात्री ह्या मंदिरात मुक्काम केलेला. अतकरवाडीतील हे मंदिर आहे चौंडाई देवी. आणि आता आपण सिंहगड चढाईस सुरुवात केली आहे गावातून. वरती किल्ल्यावर लाईट दिसतात बघा. आता किल्ला दिसतोय, त्याच्यावरचे टॉवर. बघा उजवी घ्यायची इथून. आज शनिवार असल्यामुळे बरेच भटके सिंहगड भटकंतीसाठी आलेत. नाव काय तुझं? नाव शर्विल. सिंहगडावर पहिल्यांदाच आलाय का? मग खूप वेळ आलाय. होय. छोट्या मुलांना मोबाईलचं व्यसन लावण्यापेक्षा हे असं पहिल्यापासूनच फिटनेसचं वेळ लावलेलं कधी पण चांगलं. हा शर्विल आलाय बघा. त्याची 6वी वेळ आहे सिंहगड चढायची. ते काही क्रिकेटचं पिच दिसतंय तिथं. मस्त छोटंसं ग्राउंड आहे सिंहगडच्या वाटेच्या बाजूलाच. आपण या डोंगराच्या कुशीत वसलेल्या अतकरवाडीतून ट्रेक स्टार्ट केलाय. इकडे बघा खडकवासला धरण दिसते. आता एक तरी 20 मिनिटाची चढाई झाली. मस्त छान मळलेली वाटे. वाटेच्या दोह बाजूंना कवला, सोनकी आणि तेरडा या रान फुलांचा छान बहर दिसला. तर मित्रांनो, फायनली आपण 1 तासाच्या चढाईनंतर या रोडला येऊन मिळालोय. इकडं गाडीने तुम्ही सिंहगडावर येऊ शकताय सहज. पुणे दरवाजातून आत जात आपण तानाजी मालुसऱ्यांच्या स्मारकाला नमन करू आणि मग कल्याण दरवाजा मार्गे आपण लगेच राजगडाकडे चालायला सुरुवात करू. हे बघा या अतकरवाडी आहे समोरची. तिथून आपण या धारेने सरळ चढाई करत वरती आलोय. छान मळलेली वाटे. पुण्याजवळ असल्यामुळे फिटनेस प्रति जागरूक लोकांची मैंदाळी गर्दी सिंहगड चढाई करताना पाहायला मिळाली. त्यात अगदी लहानग्यांपासून अगदी 75 गाठलेल्या आजोबांपर्यंत लोक होते. हे बघून खरंच खूप भारी वाटलं.
पुणे दरवाजाने चढाई केल्यानंतर आपल्याला अजून 2 प्रवेशद्वार लागतात सुरक्षिततेसाठी. किल्ला एकदम मजबूत केला आहे. 3 दरवाजे. हा बघा, हा 3रा दरवाजा. अजी कुठल्या गावाने आलाय? कल्याण मधून ती पलीकडे झुंजारपूरच्या तिकडे वाटी ती ना. मग तुम्ही इकडून कुठून आला? गाडीने आला होय. ती वाट कशी आहे? आता आम्ही तिकडूनच राजगडाकडे चालत जाणार. हा कुठून? तीच नवीन जरला उतरायचं तिकडच. हो हो, कल्याण मध्ये कशाला? तिकडे बिन घर बाजूच्या दार येऊन सरळ सरळ. हा तेच की त्या बरोबर. आता काय तुम्ही काय आणलंय? होय. तर हे बघा, हे कल्याण गावातून आलेत, जे की कल्याण गावातून पण सिंहगडावर यायला एक वाट आहे, जी कल्याण दरवाजातून चढून येते वरती. आता एवढं चालत वाचण्यासाठी ते गाडीने आलेत वरती आणि चोर आपलं पुणे दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केलाय. आता आपण किल्ला एक्सप्लोर करणार नाहीये. थेट आपण तानाजी मालुसरेंचं जे स्मारक आहे तिथे जाऊन त्यांना नमन करणार आणि कल्याण दरवाजाने उतरत आपली राजगडाकडे ट्रेक सुरू होईल. तोफेचे अवशेष. आता आपण आलोय स्मारकापाशी. इथं पादत्राणे काढून आपण दर्शन घेऊ. पाण्याचा सोर्स आहे सिंहगडावरला एकमेव देव टाके. हे बघा, इथून डाव्या बाजूला कल्याण दरवाजाची वाट जाते आणि पुढे गेला तर झुंजार बुरुज आहे, जे किल्ल्याचं टोक आहे या साईडचं. आता आपण कल्याण दरवाजाने झुंजार बुरुजाला वळसा मारत पुढच्या धारेवरून सरळ जाणार आहे. या बाजूला कल्याण गाव आहे, तिकडे या दरवाजातून खाली वाट उतरते. आता आपल्याला सरळ पुढे जात याला वळसा मारून पलीकडे जायचे. तेरडा बहरलाय बघा सगळीकडे. तेरडा, कौला, मिकी माऊस. हे बघा, ही सरळ जाते खाली, ती कल्याण गावाकडे जाते. थोडीशी चुकामुक झाली. आता उजवी घ्यायची आपल्याला. या बुरुजाला बरोबर वळसा मारायचा आहे आणि हे बघा, या धारेने आपल्याला सरळ सरळ खाली जायचे. ते पुढचं टेपड दिसते त्याला उजव्या बाजूने वळसा मारत पलीकडे विंझरकडे उतरायचे
आता वातावरण एवढं खराब आहे, नाहीतर राजगड तोरणा स्पष्ट दिसला असता एकदम. चला 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 चला. पूर्ण धारेवर बघा कौला आणि तेरडा बहरलाय. ते पठार बघा कशी वाटतात मस्त एकदम. आजची वाट एकदम सुंदर असणार आहे. हा आहे किल्ल्याचा झुंजार बुरुज. आता त्याला आपण मागे ठेवत सरळ डोंगर धारेने चाल असेल आपली. थोडे थोडे क्लाउड दिसत आहे तिकडे. आता आपल्याला सरळ जायचंय इकडं. दोहो बाजूंना तेरडा मस्त सुंदर वाट. बघा सोनकीचा कसा मस्त बहर आलाय. एकदम भारी वाट आहे, फक्त वातावरण जरा धुकट आहे. हे बघा पूर्ण वाटेवर फुलं भरलेली आहेत. अजून थोड्या दिवसांनी आलो तर चांगले आहे, एकदम मोठावदार बहर दिसेल. आत्ताच बघा कसं दिसतं रान. सिंहगडावर दुखा आले बघा आता. तर आता सिंहगड सोडून आपल्याला झाला 1 पाऊण तास. अजूनही बरीच मजल मारायची आपल्याला. आज राजगडावर स्टे असेल आपला. तर आज आपल्या भटकंतीत सोबत लाभली आहे अमृत आणि राजेश, दोघेही महाराष्ट्र पोलीस आहेत. तुझी ओळख करून दे. मुंबई पोलीस. तीन मित्र आलेत, तिन्ही पोलीस आहेत. नाव काय? जगदीश. हा स्पोर्ट मध्ये, त्याच्या शरीर यष्टीवरून तुम्ही समजू शकताय. सांग त्याबद्दल थोडस. मी मुंबई पोलीसमध्ये आणि सध्या मुंबई पोलीसला मी पॉवर लिफ्टिंग या खेळात रिप्रेझेंट करतोय. आणि आता सध्या स्टेट गोल्ड आणि नॅशनल गोल्ड आहे मला. बघा जरा असं प्राऊड फील होते. आज आपल्याला हे सोबती लाभलेत. अमृत काय बोलशील? माझं नाव अमृत सपकाळ. मी राहणारा सातारचा. ही आपली सातारचीच आहे गडी, एकदम रांगडी. आणि मुंबई पोलीस म्हणजे 26/11चा जो हमला झाला होता, त्याच्यानंतर मुंबई पोलिसांना एक सेपरेट असं दल असावं की जे जलद प्रतिसाद करून त्यांना त्यांची कारवाई थोडक्यात रोखून ठेवू शकते NSG येईपर्यंत. अशा दलाचं एक 2008 साली 9 साली स्थापना करण्यात आली आणि त्यामध्ये मी सध्या कार्यरत आहे. तर बघा भारी होणार आहे आपला ट्रेक. आणि हे असे भारी सोबती भेटलेत आपल्याला. चला हा बघा मागं धुक्यात सिंहगड दिसतोय. या पूर्ण धारेने सरळ सरळ आपण आलोय. बरीच मजल मारली, 1 तास भर झालाय आता. आता या टेपाडावर आपण थांबू सगळ्यांची वाट बघत. थोडं खाऊ, आता भुका लागल्यात. सकाळचं पोहे कुठच्या कुठे जिरून गेलं.
पक्का यासाठी आतापासूनच प्रॅक्टिस. हे बघा हे 3 रनर आलेत. इकडं सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा अशी 100 किलोमीटरची ट्रेल रन असते. ती असते डिसेंबरमध्ये. त्याची आत्तापासूनच तयारी करतायत हे लोक. खडतरे डोंगरातून एकदम चढ उताराने हा रन मारायचा असतो. हे आता मागून बघितलेलं ते पहिले टेपाड लागले, याची चढाई. आणि पुढे जाऊन ते सगळ्यात उंच जे टेपाड आहे त्याला उजव्या बाजूने वळसा घालायचा, पण पलीकडं उतरणार आहे. या टप्प्यात गवत बघू शकता तुम्ही, डोक्याच्या वर गेलंय फार. जसं सिंहगड उतराई सुरू केली आपण तेव्हापासून समोर जे उंच टेपाड दिसत होतं ते आता समोर आले आपल्या. आणि याला आपण उजव्या बाजूने वळसा घालत पलीकडं मग धारेने विंजर गावात उतरणार आहे. या ट्रॅव्हल्सवर तुम्ही बघू शकता माती धसली आहे एका बाजूला, पूर्ण तिरकी वाढ झाली. एका पायावर लोड येतोय डाव्या. बरीच अडचण झाली या टप्प्यात. हे बघा, हे आता आपण ह्या टेपाडाला ट्रॅव्हल्स मारली आणि हे बघा फुलांचं कसला बहर आलाय भारी, आणि त्यातून ही मस्त वाट. आता आपल्याला या धारेने खाली उतरायचे. खाली विंजर गाव दिसते आता, आणि इकडे धोक्यात गेलेला राजगड पण दिसतोय. हे बघा आत्ताच हर्षद पडलाय. हे गवत दिसतंय ना खाली, ओलं आहे आणि त्याच्यावर पायसा टाकतायत. डेंजर उतार्या. त्या ट्रॅव्हल्सला पण बरंच धसलेली माती, काय काय ठिकाणी तर ढासळलेली वाट. पार एक पाऊल जाईल एवढीच वाट. आणि मग आता ते आपण ट्रॅव्हल्स ह्या टेपाडाला मारून आता या उताराने सनाट उतार आहे एकदम सनसनीत. 2-3 विकेट पाडल्यात आमच्या. हा बघा कसला सनसनीत उतार आहे एकदम. आता थोडी विश्रांती घेतली. आपल्यासोबत आहेत ट्रेल रनर SR-TL ची प्रॅक्टिस करण्यासाठी आलेले आहेत. ते त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊयात. त्यांनी आधी पण केलेली असणार. तुमची पहिलीच वेळ असेल. कसा होता अनुभव? चांगला आहे. रूट तर ते मार्क करतात ना सगळे, त्यांची टीम. चांगला असतं की मग होतंय नीट. होय. आता दमट वातावरणामुळे काय म्हणजे डिफिकल्टी जाणवते? आता नाही एवढं. आता उलट बरं आहे ना, ऊन असलं तर वाट लागली असती. न्यूट्रिशन आणि हायड्रेशन पॉइंट वर असल्यावर मग आता तुमची मजल कुठपर्यंत आहे? विंजर देणारे परत वरती जाणार ह्याच रूटने, म्हणजे पुढे नाही जाणार. नाही. म्हणजे दर रविवार प्रॅक्टिस करता काही? आता या वीकेंड पासून चालू केले. होपफुली थोडा बिल्डअप करूया. पहिला अनुभव कसा होता? लिंगाण्यापर्यंत गेलेला नाही का तोरणा? तोरणापर्यंत चांगला होता. लिंगाणापर्यंत 100 मीटर आपलं 100 किलोमीटर होतं ना. तो कोणतं लिंबू का कोण? हा हेमंत लिंबू, त्याने मारलेला नंबर. तो तिकडे
डोंगरातलाच माणूस आहे, आता काय ह्यावेळेस बघू आपलं कोण येते. तोच येईल. दरवेळी ते ठरलेलंच आहे का? खतरनाक येतो, नेक्स्ट लेवल येतो. तर भारी आहे तुमची शारीरिक व मानसिक क्षमता तपासण्यासाठी ही SRTL ही मॅरेथॉन तुम्ही माउंटेन मॅरेथॉन करू शकताय. सगळ्या रानाला हे मिकी माऊसची फुले आहेत, भरले अख्खे रान. आता आपण थोड्याच वेळात विंझर गावाच्या वाटेला पोहोचू. मागे एकदा मी 14 ऑगस्टला सिंहगड ते रायगड अशी मोहीम होती 12 रायगडची, त्यात सहभागी झालेलो. आता त्याला 7-8 वर्ष झाली असतील. तेव्हा आम्ही सिंहगडावर मुक्कामालाच आलेलो आणि पहाटे 4 वाजता सिंहगड सोडलेला. उजेडायच्या टायमिंगला आम्ही त्या ट्रॅव्हल्सला होतो आणि राजगडावर आम्ही बरोबर 11 वाजता होतो. बरीच मजल मारलेली आम्ही. आणि नंतर आमचा पुढे राजगड तोरणा मार्गाने तोरण्याला न जाता बार्शीच्या माळावने आम्ही शेनवडमध्ये उतरलो आणि तिथून पासली गावात आमचा मुक्काम होता. पार पायाचं तुकडं पडलेलं त्या डांबरीने चालून चालून. बरीच मजल मारलेली आम्ही एका दिवसात. भारी झालेला तो ट्रेक. मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा सिंगापूर नाळ उतरून दापोलीत मुक्काम होता आणि मग पुढच्या 3ऱ्या दिवशी वाळण कोण करून आम्ही नाही दापोलीत नव्हतं, वारंगीत मुक्काम होता. वारंगीत जायला पण आम्हाला रात्र झालेली आणि मग 3ऱ्या दिवशी आम्ही रायगड चढून परत उतरला आणि मग घराकडे. असा भारी ट्रेक झालेला तो, अविस्मरणीय एकदम. आणि फुल पाऊस. सिंगापूर नाळेत तर रोप लावावं लागलेलं त्या ओढे क्रॉस करताना खाली. भारी मजा आली. जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय बऱ्याच वर्षांनी हा ट्रेक करताना. एक उतराई मारून आपल्याला हा धनगरवाडा लागला इथं. मागच्या वेळेस आलेलं तेव्हा इथून मस्तपैकी एक आजी दूध घेऊन डोक्यावर चाललेल्या खाली विंजरमध्ये दूध घालायला. आता बरंच गच पण झाले या भागात, ते वाट शोधायला लागेल थोडी. गुरांचा वाडा या. आता गुरु चरायला गेलेत वाटतं. इथून इथली लोक डोक्यावर दूध घेऊन खाली विंजरमध्ये घालायला जातात. ते वरती वाडा बघितला आपण, त्यांची गुरं आहे ती. मालक कुठे गेलाय? सांगलो खोंड्या. चला आता थोडं काय विंझर गाव दिसायला लागले आपल्याला. आपण एक 15-20 मिनिटातच पोहोचू आता गावात. हे बघा पुढं आता झाडावरलं वारुळ मुंग्यांनी बनवलेलं. मस्त छोटा खळखळणारा ओढा मिळालाय. गार गार पाण्याने आता मस्त तोंड धुतले. इथे एक येता येता घर लागले आणि बांबूचं बेट, छान मळलेली वाट. थोड्याच वेळात आपण विंझर गावात पोहोचू. हे बघा भात शेती गावातील लोकांची. विंझर गावात आमचं छान स्वागत झाले. हे असं प्रत्येक गावात होतं. अरे रे काय रोहित शेट्टी यांना माहिती. नमस्कार बाबा.
नमस्कार म्हणलं. नमस्कार. बाबांना ऐकू येत नाही वाटतं. बरं एकदम बरं. तुम्ही निघले सांग की तुम्ही म्हणलं मी. आता आपण मेन विंजर गावात पोहोचलेलो आहे. भैरवनाथाचं मंदिर येतलंय बघा. दीपमाळ आलंय काय रे? ध्वज नाही, लाईट आहे. रेड अलर्ट आहे वाजण्यासाठी. तर इथं जवळच खांबवडी आहे, तिथं आपलं जेवणाची सोय आहे. तर आता आम्ही पोहोचलोय गुंजवणे गावात. भांबवडीत जेवलो आणि तिथून डांबरीची रटाळ चाल एक तरी 7-8 किलोमीटर ती टाळून आम्ही गाडीने चालू इथपर्यंत. आणि आता राजगड चढायला घेतलाय. आपण चोर दरवाजाने राजगडाची चढाई करणार आहे. हे तुम्ही गाड्या बघू शकता. गडावर किती गर्दी असेल याचा अंदाज येतो यामुळे. आज तर शनिवार आहे, उद्या काय परिस्थिती असेल तोपर्यंत आम्ही राजगड सोडलेला असेल. तुम्हाला जर गुंजवणे दरवाजाने राजगडाची चढाई करायची असेल तर ही मोठीच्या मोठी वाट सोडून इकडे सरळ जायचं. सरळ पुढे गेलं की एक घर लागतं. वाट अशी मारलेली नाही कारण की ती वापरतच नाहीत जास्त कोण. आता तर लई गावात झालं असेल. तिथं घर लागलं की पुढे गेलं एक बंधारा लागतो. आणि मग वन विभागाने बोर्ड लावलेले आहेत ठिकठिकाणी आपल्या पक्ष्यांची माहितीचे. आणि मग थोडं चढायला लागली वाट की मग रेलिंग लागतं. मग रेलिंगने तुम्ही गुंजवणे दरवाजाने वरती गडात प्रवेश करू शकताय. पूर्ण अंगावली चढ आहे. मी चढली आहे पण ती वाट आणि उतरली पण. उतरताना तर पळत पळत यायला लागतं खाली, एवढा जबर उतारायचं. तसा राजगड 9 वाटांनी केलेला आहे. पलीकडं मळे, भुतोंडे, महादेववाडी, मिरकुटवाडी असे 4 रूट. त्या साईडचे पलीकडचे मळे दरवाजाची आपलं ही काळेश्वरी बुरुजाची वाट, इकडं सुवेळा माचीच्या मेटावर निघणारी ती वाट. अशा बऱ्याच वाटा केलेल्या आहेत आधी. थोडा वेळच पडून गेला पाऊस पण सगळं आमचं रेनकोट वगैरे काढायच लावले त्यांनी. किती वेळ थांबायचं झाडाखाली. काय बोलतो अक्षय? थोडक्यासाठी हे बघा पाणीच आणले त्यांनी रोडला. मागचं रेनकोट सुद्धा नाही घातलं. आता आम्ही सर्व तयारीनिशी आलेलो त्यामुळे रेनकोट, रेन कवर, बॅगचा कवर सगळं हे पूर्ण धुक्यात गेलाय. मगाशीच बालेकिल्ला सुवेळा माचीवरचं नेड अगदी स्पष्ट दिसत होतं. थोडं एक 15-20 मिनिटाच्या पावसानेच पूर्ण धुकट झाले. धुक्यातून मोकळा झालाय आता बालेकिल्ला बघा. आणि पद्मावती माची. सुवेळा अजून पण धुक्यात आहे. गुंजवणे दरवाजाची चढाई तुम्ही बघाल तर चढाई सपाटी असे टप्पे आहेत. थोडी लांबची चढाई आहे. जर तुम्ही पाली दरवाजाने गेला तर एका टप्प्यात गाडीत जाते आणि तिथून पूर्ण अंगावरची चढण आहे. पण तिथून तुम्ही लवकर पोहोचता. दम लागतो खरा तिकडं पण 1.5 तासात पाली दरवाजा. इकडून थोडा वेळ लागतो.
आता पावसाची टिपटिप चालूच आहे. वरती जाऊन पद्मावती मंदिरात जागा पकडायची झोपायला. तर आज बरेच भटके आलेत मुक्कामासाठी, त्यामुळं अवघड वाटते आणि त्यात हा पाऊस पडतोय. ओपन झालाय पूर्ण राजगड आता. इकडे तोरणा तर पूर्ण धुक्यात आहे. इकडे आता सुवेळा पण धुक्यात गेली. बालेकिल्ला तर आहेच. ही पद्मावती माची. आता आपल्याला इथून 1-2 चढाया मारून ट्रॅव्हल्स घ्यायची आणि मग चोर दरवाजाच्या वाटेने वरती जायचे. हे बघा, ही झाडी भरली धार आहे ना, ती आहे गुंजवणे दरवाजाच्या वाटेची. पूर्ण धारेने तुम्ही सरळ चढाई करत इथं गुंजवणे दरवाजा दिसतोय बघा, त्या दरवाजात निघून मग गडावर प्रवेश करू शकताय. भारी आहे वाट, एकदम एकदम सणसणीत उतार आहे त्याचा. जर उतरताल तर पळत जाताल आणि चढाईला तर चांगली लागते. भारी वाटे. पण आता बरंच गवत असतं त्या वाटेवर, त्यामुळं आत्ता करणं बरोबर नाही. सर्व चोर दरवाजाच्या वाटेत आधारासाठी अवघड टप्प्यात रेलिंग लावले. हे बघा पायऱ्या. इथे टाक आहे एक पाण्याचं आणि इथे एक आता चोर दरवाजा आहे. खाली धुक्याचा लपंडाव चालूच आहे. ये जा चालूच आहे. आता आपण पोहोचलोय चोर दरवाज्यात. ही छोटीशी अशी चोरदिंडी. यांनी स्वागत केलेलं आहे आपले गडावर. ग्रुपमधले फक्त आम्ही दोघंच आलो पुढं. तर बघूया आपल्याला पद्मावती मंदिरात स्टेसाठी जागा मिळते का नाही, नाहीतर मग प्लॅन बी. पण त्याच्यासाठी सगळा ग्रुप वरती यायला पाहिजे. पद्मावती तलाव. पावसाची रिमझिम. आम्ही जसा राजगड चढायला सुरुवात केली तर तेव्हापासून आपण आलोय आता पद्मावती देवी मंदिराच्या इथं. बाहेर शूज बघा किती येत. आजचं झोपायचं अवघडच आहे. बाहेर जायचं. ओके, ह्यानी पण इथं निवारा घेतलाय, तर ह्याला पण आपल्या सोबत जागा द्यायला पाहिजे झोपण्यासाठी, कारण की बाहेर पाऊस चालू आहे. आता आज असं बसूनच काढायला लागते वाटतं रात्र. तर मित्रांनो, आता आपण राजगडावर आहे आणि आपल्याला काय पद्मावती मंदिरात झोपायला जागा मिळाली नाही. पूर्ण मंदिर फुल आहे. एवढी लोक आज मुक्कामाला आलेत राजगडावर. तर आपण या बाजूला ज्या रूम आहेत त्यांना कुलप आहेत, पण त्याचा जो वरांडा आहे तिथं आज आपण मुक्काम करणार आहे. थोडी स्वच्छता करावी लागेल. एक 15-20 जण झोपू शकतात इथं. आणि पाऊस तर कंटिन्यू पडतोय. जसं आम्ही राजगड चढायला सुरुवात केली तसा पावसाची रिपरिप चालूच आहे, त्यामुळे बाहेर झोपणं जमणार नाही. काय बोलता, कसं झाला आपला प्रवास आजचा? सिंहगड ते राजगड एकदम जोरात. पावसाने तर अजून सुंदर केलं. काय सुंदर केला. थोडक्यासाठी वाट लावली आणि आम्ही तिथं सदरीच्या बाहेर झोपलो असतो फरशिव. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आपण सिंहगड ते राजगड त्या प्रवासाबद्दल कसं जायचं, कुठून वाट काय, सगळी माहिती दिली व्हिडिओमध्ये. तर नक्की कळवा कमेंटमध्ये कसा झाला व्हिडिओ. आणि लवकरच आपण पुढचा पार्ट घेऊन येऊ, ज्यात आपण राजगडावरून तोरणा चढाई करू
राजगड तोरणा मार्गाने आणि मग वेल्ह्यात उतरत आपला सिंहगड राजगड तोरणा असा SRT हा रेंज ट्रेक संपन्न होईल. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.